ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, काशी जागेचा महिमा, पंढरपूर जागेचा महिमा, तसा प्रत्येक जागेमध्ये महिमा असतो, त्याचा गुणधर्म असतो. राम राज्यामध्ये राम ज्या वेळेला राम आणि लक्ष्मण वनामध्ये होते त्या टायमाला एक जागेत गेले. तिथे गेल्यानंतर काय अचानक झालं, लक्ष्मणाची बुद्धी बदलली. लक्ष्मण काय म्हणतो, वनवास कोणला आहे रामाला, आणि रामाच्या पाठीमागं मला जायची काय गरज आहे, काला मी तकलीफ घेऊ. अशी कलुषित बुद्धी तयार झाली. बघा, म्हणून जागेत दोष असतो, अन्नात दोष असतो, आणि ऐकण्यात दोष असतो, आणि रक्तात दोष असतो. असे दोषाचे प्रकार आहेत. तर मग रामानं काय केलं, लक्ष्मणाला बाजूला नेलं, परत बुद्धी बदलली. मग लक्ष्मणानं विचारलं असं का होतं, तर ह्या जागेमध्ये शुंभ आणि निशुंभ नावाचे दोघं राक्षस होते, आणि त्यांनी तप केलं होतं. आणि त्या तपात काय सांगितलं होतं, त्यांनी मागितलं होतं आम्हाला कोणाच्या हाताने मरण नाही. त्याला सांगितलं तुम्हाला कोणाच्या हाताने मरण नाही, पण तुमच्या दोघांमध्ये जर वाद झाला ना तर तुम्ही एकमेकाला मारावं. बघा, ते आज चालू आहे. आज भाऊ आहे ना, त्यांना कोणी मारित नाही, पण त्यांच्यात वाद तयार झाला का ते एकमेकाचं वाटोळं करतात. आजही भाऊ भावाला मारू राहिलाय. रावणाला कोणा मारलं, विभीषण ज्या वेळेला रामाला फितूर झाला, आणि रावणाचं मरण कशात होतं, त्याची हृदय कुंडी जर फोडली त्याला मरण होतं. हे कोणा सांगितलं, विभीषणाला. तेव्हा कोण मेला, रावण मेला. बघा, आणि मग तिथं एक अप्सरा गेली, आणि आजच भांडणं कोणावरून होतात, धनावरून, स्त्रीवरून. आणि हा काय म्हण ही मला पाहिजे, आणि तो म्हण ही मला पाहिजे. दोघांची युद्ध झालं, आणि दोघांनी एकमेकाला मारून टाकले. म्हणून त्या जागेत गेल्यानंतर लक्ष्मणाची काय झाली, बुद्धी बदलली. म्हणून आज पाकिस्तानामध्ये जी शूर्पणखा आहे, रावणाचं बहीण होती, तिचं नाक लक्ष्मणानं कापलं. तिनं काय केलं, शुक्राचार्याक गुरु केला, तप केलं, आणि शंकराची पिंड घेऊन मक्का मदिनेला गेली, अफगाणिस्तानामध्ये गेली. आणि तिथं तिनं नवरा केला, तिला मुलं झाली. ती काळा बुरखा बांधतात, आणि त्या जागेला गंगेचं पाणी चालत नाही. म्हणून हा जो हिंदू मुस्लिम वाद आहे, भारत पाकिस्तान अफगाणिस्तान, हा केव्हापासून आहे, तेव्हापासून आहे. ती सूडबुद्धी, शूर्पणखाची सूडबुद्धी भारताबद्दल, आणि ती सूडबुद्धी आजही चालू आहे. आज ते काय कमी पडती नाही पाकिस्तान. म्हणून जागेचा महिमा आहे. आणि भारत पाकिस्तानची लढाई ही शूर्पणखा आहे. शूर्पणखाचं नाक कापलेलं आहे, तिचे वंशज म्हणजे कोणी मुसलमान. आणि ही लढाई चालू आहे, आणि या जागेचा महिमा आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा, चांगले विचार घ्या, चांगलं खा. जागा पवित्र करण्याकरता त्या जागेमध्ये दररोज काय करा, प्रार्थना करा, भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर आपल्या मुलाबाळांना वळण लागतं, आणि वळण लागल्यानंतर आपल्याला त्या जागेमध्ये सुखानं जगता येतं. जय भैरवनाथ महाराज की जय.